नमस्कार, मैं विलास रुकड़े फिर स्वागत करता हूं आपका सुप्रीम पावर न्यूज पर एक नई खबर के साथ। चलिए शुरुआत करते हैं आज की नई खबर की। महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्ति शिक्षक शिक्षणेतर कर्मचारी अधिकारी संगठन का जिला परिषद के सामने विभिन्न मांगों हेतु आंदोलन। गोंदिया जिला परिषद के सामने सेवानिवृत्त शिक्षक, मुख्य अध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, आरोग्य सेविका आदि की विभिन्न मांगों हेतु जबरदस्त प्रदर्शन कर अविलंब मांगे पूर्ण करने हेतु मांग की गई। इस अवसर पर जिला परिषद की उपाध्यक्ष सुरेश सर से प्रमुखता से उपस्थित थे संगठन के सभी पदाधिकारी में एलयू कोबरागड़े, पीएन बडोले, डीएल गुप्ता जी येड़े, पीआर पारदी, मनोज दीक्षित, आर अगड़े, भंडारकर, लांजेवर और वे उदयपुर, आशिटीकर, वानखेड़े, सहारे, कोरे, बांसोड़, उकेमेडम, बोरकर, नंदिनी, अंजलि, गीता, विद्या, सुमन आदि जिले के सभी पदाधिकारी प्रमुख दास से उपस्थित थे। सतीश पार की रिपोर्ट। साहेब हे सर्व आहेत यांना माहित आहे। पंचायत जिल्हा परिषदेच्या मासिक सभेला मी अजेंड्यावर विषय तयार केला की प्रत्येक सभेला रिटायरमेंट कर्मचाऱ्याची माहिती आपण गट विकास अधिकाऱ्यांनी सादर करावं, विस्तार अधिकाऱ्यांनी करावं, डीएचओनी करावं आणि एकूण देयक असतील ते किती आले, किती प्रस्ताव निकाली काढले आणि आपण किती पुढे करू ही पण माहिती मी प्रत्येक वेळी तुम्ही माझ्यापाशी जेव्हा जेव्हा आले अजेंड्याचे विषय दाखल सांगितलं। म्हणजे आमची करण्याची मानसिकता आहे, परंतु काही विलंबाचे कारण सांगितलं, काही राज्य शासनापासून वेळीच अनुदान येणं हाही कठीण ठरतो। सीओ साहेब, अध्यक्ष महोदय, इतर सभापती, सामान्य प्रशासन, शिक्षण विभागातील महामुनी आणि डीएचओ बोलर हे सर्व आणि त्यांची यंत्रणा जो अधिकारी काम चुकाडूपणा करत असेल तर आम्ही तुमच्या समक्ष त्यांना बोलवून काम करण्याची हमी घेतो। परंतु तुम्हाला